मंडळी चला आज आपण दाखवणार आहेत मस्तपैकी पांढऱ्या वाटाण्याची उसळ आणि पाव। तर बेत एकदम आज रात्रीचा चमचमीत आहे। ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला आणखी सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत एकदम झणझणीत चमचमीत एकदम हॉटेल स्टाईल पांढऱ्या वाटाण्याची उसळ आणि पाव। तर त्यासाठी मी ही 1 वाटी वाटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि आता भिजवल्यानंतर आता आपल्याला ह्याला उकडून घ्यायचं आहे। तर आपण वाटाणे कुकरमध्ये उकडून घेणार आहे। त्यासाठी आपण हे पाणी काढून घेतलं याच्यातलं आणि वाटाणे याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर आता हे वाटाणे बुडतील इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे शिजण्यासाठी। ते हे मी इतकं पाणी टाकले, थोडंसं एकदम वर येईल असं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊ थोडीशी हळद आणि मीठ। म्हणजे काय होतं की आपले वाटाणे एकदम आतपर्यंत छान असे शिजून चव छान उतरते। तर हे हळद टाकले आणि थोडं मीठ टाकले आणि आता छान ह्याला आपण ढवळून घेणार आहे आणि कुकरचं झाकण लावून आपण ह्याला 4 शिट्ट्या करून घेऊ। तुमच्या कुकरला जितक्या लागतील तितक्या करून घ्या, पण मी माझ्या कुकरमध्ये 4 शिट्ट्यामध्ये छान मऊसूत शिजले जातात। तर आपण आता ह्याला शिट्ट्या करून घेऊ। आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण थोडंसं हिरवं वाटण करून घेणार आहे। त्यासाठी 1 मूठ भरून मी पूर्ण कोथिंबीर टाकली। नंतर आपण आल्याचा 1 इंच तुकडा असा कट करून घेतला आहे। यानंतर लसणाचे 2 गड्डे आपण सोलून घेतलेले आहेत, ते लसूण पाकळ्या टाकू। नंतर 4 हिरव्या मिरच्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे सगळं आपण थोडंसं पाणी टाकून छान असं बारीक वाटण करून घेऊ। हे अशा पद्धतीनं आपलं एकदम पातळ छान असं वाटण तयार आहे। तो कुकर थंड झालं आहे आपलं, बघू आपण वाटाणे शिजलेत की नाही ते। हे बघा छान एकदम असे मऊसूत असे शिजलेले आहेत वाटाणे। कुकर आता थंड झाले, बघू आपण आता शिजलंय का वाटाणे। थंड झाले, आता आपण बघू। हे आपलं वाटाणे छान एकदम मऊ शिजलेले आहेत। तर आपण आता याला फोडणी देऊन घेऊ। तर आता आपण फोडणीसाठी ही कढई ठेवली आहे, याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये टाकायचे जिरे छान एकदम फुलू द्यायचे आणि सोबतच आपण टाकणार आहे तेजपत्ता। जिरे छान फुलल्यानंतर 1 पूर्ण मोठ्या आकाराचा कांदा आपण असा बारीक कट करून घेतला। कट करा किंवा चॉप करून घेतला तरी चालेल। आणि आता याला आपण चांगलं तांबूस कलरवर परतून घेणार आहोत। कांदा आपला आता तांबूस कलरवर परतून झालेला आहे। तर यावेळेला टाकू आपण हे हिरवा वाटण, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण त्याचं जे आपण वाटण केलं होतं ते टाकून घेणार आहे। आणि याला पण आपल्याला 2 मिनिट छान परतून घ्यायचं आहे तेलावर। मस्त सुगंध सुटला। आणि नंतर टाकणार आहे आपण हे घरगुती आमचे खास तयार केलेले ताजे असं हे लाल तिखट 1 चमचा आहे, 1.5 चमचा काळं तिखट आहे, 1 चमचा धने पावडर आहे आणि थोडीशी हळद। हे आम्ही स्वतः कांडपेंत्रावर घरी तयार केलेलं असेल घरगुती असं काळं आणि लाल तिखट आहे, धने पावडर आहे। तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती ऑर्डर करा, कॉल करा किंवा व्हॉट्सॲपला मेसेज टाका। तर आता हे छान परतून घेतलं ना की आपण याच्यामध्ये टाकू हे मसाले, हे पावडर मसाले जे आहेत ते आपण टाकून घेऊ। मस्त आपल्याला झणझणीत करायची आहे, त्याच्यामुळे छान हिरवी मिरची पण टाकली आणि हे आपण
लाल काळं तिखट पण टाकले म्हणजे छान आपल्या मसाल्यांना तर्री कट छान येईल. 1 मिनिटभर परतून घेते आणि नंतर टाकू आपण 2 मध्यम आकाराचे टोमॅटो छान असे चॉप करून घेतलेले आहेत ते टाकू. चॉपर नसेल तुमच्याकडे तर बारीक कट केलं तरी चालेल किंवा थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्या म्हणजे आपले थोडंसं जे रस्सा आहे त्याला दाटसरपणा येतो आणि वाटण वेगळी करायची गरज लागत नाही. त्यामुळे ही आपली सोपी टिप्स वापरायची. बघा काश्मीरी लाल मिरची पावडर न वापरता सुद्धा आपल्या ह्याला उसळ जी आहे पांढऱ्या वाटाण्याची याला बघा कट किती आता सुंदर येणार आहे ती तुम्हाला दिसेलच. तर आपण आता ह्याला छान 5 मिनिट आपण शिजू देणार आहे. त्याच्या अगोदर आपण टोमॅटो टाकलेत म्हणून आपण मीठ टाकून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं. मिठामुळे लवकर टोमॅटो नरम होतात. मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकते म्हणजे लागणार नाही. आता बस एवढ्या ह्याच्यामध्येच आपला हा मसाला छान शिजू द्यायचा. झाकण ठेवू आपण. 5 मिनिट झालेला आहे. बघू आपण. मस्त एकदम कट बघा किती भारी आलेला आहे आणि छान आपले टोमॅटो पण एकदम असे नरम झालेले आहेत. तर आता या वेळेला आपण टाकून घेऊ याच्यामध्ये हे शिजवलेले जे वाटाणे आहेत पांढरे वाटाणे ते टाकून घेऊ. आणि आपल्याला आता हे पावासोबत खायचे आहे. चपातीसोबत जर खायचे असेल तर थोडंसं घट्ट ठेवले तरी जमते हे उसळ. पण आपण पावासोबत खाणार आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्यात पाणी टाकायचं. तर गरम पाणी आपण टाकू. गरमच पाणी टाकायचं. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा आपण याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान एक दणकून उकळी येऊ द्यायची याला. आणखी थोडंसं मला घट्टच वाटते. थोडंसं पाणी टाकते आणखी मी. आता एकदम परफेक्ट झालेला आहे. तर आता ह्याला उकळी येऊ देऊ आपण. हे आता छान आपल्या उसळला मस्त एकदम उकळी आलेली आहे आणि कट पण बघा किती सुंदर आलेला आहे की नाही. एकदम भन्नाट एकदम झणझणीत अशी आजीच्या पद्धतीने केलेली एकदम छान गावाकडची रेसिपी एकदम. हे बघा. तर आपण आता करून देऊ. गॅस बंद आणि मी ताट करून दाखवते. तर मंडळी हे झाली आपली मस्तपैकी चमचमीत अशी हॉटेल स्टाईल पांढऱ्या वाटाण्याची उसळ आणि पाव. सोबतच मस्त बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू. छानपैकी एकदम रात्रीचा बेत आहे. आवडला ना तुम्हाला तर चला तर मग पटपट लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.